मात्र हा चेंडू मात्र डॉट स्वरूपातील येत असताना पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ समाप्त, एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव. यावेळेला फटका छान केला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने स्टॉप केला गेला. चेंडूला मात्र अडवलं गेलं. निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला बागफूट लागला जातो फटका छान केला. रनआउटची संधी पाहूया. डेंजर एंडला थ्रो केला परंतु या ठिकाणी मात्र यष्टी रक्षकाच्या अगदी छातीवरती चेंडू आला होता. त्याने मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केला आणि या ठिकाणी सिंगल रन परिपूर्ण. यावेळेला मात्र फटका षटकाराकरिता प्रेक्षकांनी म्हणाल होतं मनीषला षटकार मार आणि मनीषने षटकार मारलाय आणि तो फलंदाज मनीष बाद फेल. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतो मिस्टर गौरव. बघा गौरव कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मॅच मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतो 2 या अंकांवरती 1 विकेट गमावला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल फुलटच बॉल फटका छान पडतो. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकांनी टिपला झेल संपला. फलंदाज गौरवचा देखील खेळ विकेट डाऊन. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले अक्षय मोरे यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे एलईडी स्क्रीन वरती. फुलटच बॉल होता. फटका मध्ये छान खेळ होता. अपेक्षा अप्रतिम झेल या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे. मिस्टर सनी यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केला. फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपामध्ये OUT. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील बाकी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार आला बॅटिंग साठी. फटका छान केला. पंचाचा इशारा की नो बॉल आणि No+1 अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी मिळतील. या ठिकाणी मात्र फिल्डिंग करण्यात टीमने DRS ची मागणी या ठिकाणी घेण्यात आली आहे. पंचांना मात्र चॅलेंज केलंय. पंच अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय येतो की मात्र हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे. चला आपण मात्र सामनावीरचा पुरस्कार देतो चिंटू यांना. या चिंटू आपण मात्र सामनावीरचा पुरस्कार देतो. चला कॅमेरामॅन कुणाला विनंती असेल आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र फोकस करायचा आहे. या ठिकाणी मात्र माय भवानीचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून टी शर्ट पाहायला मिळते. फटका छान केला. क्षेत्ररक्षक वन बोसला चेंडूला अडवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल होतो सुरुवात दुसऱ्या षटकाला. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. चेंडूला सोडून दिला. पडद्याचा इशारा होत आहे व्हाईट बॉल. समीर खान सरांचा सिग्नल येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून सिंगल रन पूर्ण होईल 4 अंकांवरती. उलटा बॉल सरळ बॅटचा वापर केला. चेंडू मात्र इंटू दी कॅप. कॅपला शोधून काढलाय खोदून काढलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. शिवाजीनगर प्रीमियर लीग चौकार 4. ओमकारच्या बॅटमध्ये चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4च्या मध्ये धावफलकावर धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 अंकांवरती. यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल तदनंतर व्हाईट तदनंतर चौकार तदनंतर सिंगल रन. फुलटच बॉल फटका समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाने बॅकअप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. सिंगल रन परिपूर्ण होईल आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय 10 अंकांवरती डबल फिगर मध्ये. सचिन रमेश तेंडुलकर सरांची जर्सी फलकावरती रोल केली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम याही वेळेला चेंडूला सोडण्याला वेगवान चेंडू होता परंतु पंतसांत मात्र चुकीच्या चेंडूवरती टप्पा टाकला गेला. अर्थातच एक्स्ट्रा रन व्हाईटच्या मधून मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. याला फटका मात्र छान केला इंटू द कॅप मध्ये. चेंडू मात्र फरार आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. ओमकार ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4. 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 चेंडूच्या समाप्तीने धावफलकावर धावा 15 या अंकावरती 15 रन ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी. गोलंदाजी मार्क वरती शिवन पुणे एकदा सज्ज असताना पाहायला मिळतोय मिस्टर ओमकार करिता. यावर मात्र फटका केला गेला परंतु यज्ञेशला बीट केलं आणि चेंडू मात्र मायबाप प्रेक्षकांच्या भव्य स्वागतासाठी ओमकारच्या पाठमधनं
नेत्रदीपक चौकार 4. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी बॅकफुटला आले त्याचा फटका छान पद्धतीने खेळला होता. क्षेत्ररक्षकांनी जंप मारली होती परंतु त्यांच्या जंप मारल्यानंतर चेंडू मात्र काटा बदलला, वन घेतला आणि चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार्याकरिता. षटक संपले गेलेत 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बरदा 19 अंकांवरती. 19 धावफलक पाहतो 2 विकेट गमावल्या गेलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करता संघ आपण पाहतोय पृथ्वी 11 ह्या संघाच्या माध्यमातून. त्यांच्या विभाग संघ आर्या एंटरप्राइजेस असे 2 संघ एकमेकांच्या विरुद्धामध्ये. गोलंदाजी करण्याकरता यत्नेशला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली ती. पहिलाच बॉल बॅकविटला आले त्यात फटका छान आणि मिस फिल्डिंगच्या थोडामध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार 4. यावेळेला बॅकफुटला आले त्याचा फटका छान केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीच्या जोरावरती चेंडू मात्र ट्रॅव्हल दिसताना चौकारी करता. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मधून धावफलक बरदा 24 आकडे 24 रन ऑन दी बोर्ड. यावेळेला फटका छान. पंचांचा इशारा होता की नो स्कोर. या बॉलवरती कुठलीही धाव येणार आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. स्लोवर चेंडू पाहायला मिळतो. फटका छान. चेंडू मात्र षटकार की चौकार या गोष्टीची चर्चा सुरू होती. पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज OUT च्या स्वरूपामध्ये बाद. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो मिस्टर प्रणित ज्याच्या पाठमधनं एक चौकार पाहिला तो मात्र खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मैदान शॉपमध्ये सालवड एक्सप्रेस या उत्पादन ज्याच्याकडे पाहिला जातो तोच आता फलंदाजीसाठी मिस्टर शुभमला पाहतोय. यावेळेला होता वेट अँड वॉच केला होता. फटका एक्झॅक्ट काहीच होता टॅप सर मध्ये परंतु चेंडू आणि मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. यत्नेश मात्र पुढे गेलो होते. शुभम समेत थोडीशी चर्चा झाली तदनंतर मात्र यत्नेशच्या चेहऱ्यावरती हलकीची स्माईल आपण पाहिली होती. डॉट बॉल. अंतिम 2 बॉलचा खेळ येणं बाकी. पुणे एकदा स्लोवर चेंडू फटका छान. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट लागलाय का तर नाही आणि या ठिकाणी जीवाच्या आकांतानं सिंगल रन परिपूर्ण केलाय. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा. अंतिम चेंडू तिसरा षटका दिल्यानं बाकी. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असता. पुन्हा एकदा यत्नेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय ओमकार करता. याला बैठक सर्वधी शॉट परंतु फटका आउट ऑफ दी पार. षटकार रुद्राच्या भाऊ स्वागतासाठी आलाय परंतु बॉक्स क्रिकेट मध्ये जर फलंदाजाने षटकार मारला तो फलंदाज आउट होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर ओमकार बाद. षटक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय 25 अंकावरती 25 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पृथ्वी 11 टीमचा पृथ्वी 11 संघामध्ये 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेमध्ये आपण 12 टीम पाहतोय. 12 संघ मालक चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. प्रत्येक संघामध्ये 10 ते 11 खेळाडू आहेत. चांगल्या पद्धतीने आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट देखील चांगल्या पद्धतीनं पंच देखील पंचांच्या भूमिकेमध्ये काम करत असताना त्यानंतर आमचे समोलचक असतील चांगल्या पद्धतीनं काम करत असताना स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्कोरर असेल चांगल्या पद्धतीनं ते मात्र प्रत्येक गोष्ट मध्ये सांगत असताना चांगल्या पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 3 षटक संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतो 25 अंकांवरती. आता 4थ्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी मात्र गोलंदाजी करण्याकरता वैयक्तिक असं दुसऱ्या संघासाठी 4थं षटक हाताळण्याकरता शिवमला या ठिकाणी मात्र प्राधान्य दिले. पहिला बॉल फुलटच बॉल फटका छान केला परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने 1 बॉल्सना कॅरी केला. डॉट बॉलने सुरुवात होत असताना या 4थ्या षटकाला आपण पाहतोय. पुढे एकदा फटका छान केलाय. स्वतः गोलंदाजाला बीट केलं. चेंडू मात्र पायावरती आथळला गेला. त्यानंतर चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकारा करता 4.
काही क्षणात फुटबॉलची आठवण करून दिली या बॉलवरती गोलंदाज शिवमने मैदानाच्या आतमध्ये. फुलटच बॉल, फटका छान, क्षेत्ररक्षण देखील छान पद्धतीने पाहायला मिळतो. चेंडू मात्र निर्धारित स्वरूपातील पाहायला मिळतो. डॉट बॉल कमबॅक केलाय तिसऱ्या बॉल वरती. पहिला बॉल डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. यावेळेला मात्र चेंडूला सोडून दिला. पंचांचा इशारा होता की अवांतर रन, एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मधून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धाव पण पाहतोय 30 अंकावरती 13 रन ऑन दी बोर्ड. विकेट गेला तब्बल 4. चौथ्या षटकातील पुढचा बॉल, याला सरळ बॅटचा वापर केलाय. सरळ चेंडू मात्र डाऊन दी ग्राउंड. शुभमच्या बॅटमधनं नेत्रदीपक क्वालिटी चौकार 4. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा, 34 रन ऑन दी बोर्ड. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. फुलटच बॉल, पुढे तर टॅप सर्व्हर फटका, डेंजर एंडला थ्रो. पंचाकडे लाऊड अपील. नीरज गुप्ता या ठिकाणी मध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीज वरती पोहोचला गेलाय. या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून संकेत आमच्यापर्यंत पोहोचला गेला. अर्थातच एक सिंगल रन ऍड केली जाईल आणि सिंगलच्या मधून धावफलकावरती धावा दीप गरज आम्हाला दर्शवत असताना 35 रन ऑन दी बोर्ड, 35 धावा. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील येणं बाकी. याला फटका छान केलाय, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. निर्धाव चेंडू टक बॉल, थोडासा स्वतःवरती नाखुश निराश पाहायला मिळतो फलंदाज मिस्टर जिग्नेश. डॉट बॉल असताना पाहायला मिळतो. षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. आता अंतिम षटक येणं बाकी. आजच्या दिवसामध्ये 10 सामने आपण पाहणार आहोत. प्रत्येक सामन्यामध्ये 5-5 षटकाचे पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं आयोजन पाहायला मिळते. सिस्टमॅटिक आयोजन कसं असावं तर शिवाजीनगर प्रीमियर लीग सारखं असावं. चांगल्या पद्धतीने आयोजन पाहायला मिळते. वेळेवरती सामने सुरू झाले गेलेत. प्रत्येक सामने आपण 5-5 षटकाचे पाहतोय. प्रत्येक षटकामागे 6 चेंडू टाकण्यात येते. जे रेग्युलर क्रिकेट असतो तोच रेग्युलर क्रिकेट डायरेक्ट ठेवण्यात आला. यावेळेला चांगला चेंडू होता, चांगला फटका देखील होता, चांगला क्षेत्ररक्षण देखील होते. निर्धाव चेंडू होतोय सुरुवात अंतिम षटकाला. अंतिम षटक हाताळण्याकरता सनीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटच बॉल, बैठक स्वरूपातील फटका खेळला आणि सरळ चेंडू मात्र षटकाराकरिता फलंदाज शुभम बाद फेल. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. 7व्या क्रमांकावरती आकाशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. याही वेळेला फटका 1 सेकंड षटकार. 2 फलंदाज षटकार मारून बाद. तीन बॉलचा खेळ समाप्त. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती कोरेल का? गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतो मिस्टर सरी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा प्रयत्न त्याचा सुरू असेल, परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मिस्टर अनिकेतला आपण पाहतोय. 6 विकेट गमावले गेलेत. प्रत्येक संघामध्ये आपण 10 ते 11 खेळाडू पाहतोय, परंतु आपण मात्र जो क्रिकेट बॉक्स क्रिकेट पाहायला मिळतो 9 खेळाडू एका संघामध्ये पाहायला मिळतील. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक मध्ये सरळ बॅटचा वापर केला. रनआउटची संधी असेल आणि यस डेफिनेटली फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, चौथ्या चेंडूवरती फलंदाज जरूर बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. याला मॅच हॅट्रिक या ठिकाणी परिपूर्ण केली गेली टीम आर्या एंटरप्राइजेस ह्या टीमच्या माध्यमातून. अजून मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल मिस्टर जिग्नेश करिता. सनी सज्ज होत असताना पाहायला होतं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये विवरेचना करत असताना सनीला आपण पाहतोय. स्लोवर चेंडू होता, फटका देखील छान पद्धतीने पाहायला मिळतो. एका ट्रॅक वरती 2 गाडी अपघात आणि पंचांचा इशारा आहे की नो स्कोर. जरी नो स्कोर असला तरी देखील फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होत आहे बाद. विकेट डाऊन. या ठिकाणी माझा संघ ऑल आउट. या ठिकाणी षटक संपले. तब्बल 35 आणि 36 धावांचा टार्गेट सेट करत आलाय.
पाहूया 30 बॉल मध्ये 36 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलाय. मॅच क्रमांक 7 आपण दोन संघांमध्ये पाहतोय. एका साईडला आर्या एंटरप्राइजेस त्याच्या सोबतीनं पृथ्वी 11 असे दोन संघ एकमेकांच्या विरुद्धामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच या फुलांना सामना दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका साईडला आनंद 11 त्यांच्या विपरीत संघ एजी समक्ष 11. चला बोथ टीम टॉससाठी या. आनंद 11 त्यांच्या विपरीत संघ एजी समक्ष 11. त्यानंतर सामना असेल कल्याणी नाईट रायडर्स विपक्ष संघ SSC. त्यानंतर सामना असेल आर्या एंटरप्राइजेस आणि वैदिक 11 असे सामने आपण पाहतोय. अजून माझा 3 सामने खेळवायचे आहेत. ह्याची नोंद घ्यायचं. फास्ट क्रिकेट लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. वेलकम बॅक. पुणे सहर्ष स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय श्री बाल हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणार असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. धीरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, MB स्पोर्ट्सचे मालक, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याकरिता आपण पाहतोय टी शर्ट सामनावीरचा पुरस्कार करिता. तद्दत मात्र चॅम्पियन ग्रुप शिवाजीनगर यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याकरिता मेडल देण्यात आले. तद्दत आपण पाहतोय प्रथम पारदर्शक व प्रथम करंडक, द्वितीय पारदर्शक, द्वितीय करंडक, तृतीय पारदर्शक आणि तृतीय करंडक, चतुर्थ पारदर्शक आणि करंडक. तद्दत आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीरसाठी बायसिकल आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन 4 दिवस करण्यात आलंय. चला कॅमेरामॅन आपण मात्र प्रेझेंटेशन बॉक्सला मात्र कव्हर अप करायचं आहे. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने फटका खेळला गेला. चेंडू मात्र सिंगल रन करिता ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मध्ये दफल कवरती धावा 1 अंकांवरती. सांघिक व वैयक्तिक खातं या ठिकाणी ओपन केलं गेलं. फलंदाज आपण पाहतो मिस्टर नवनीतच्या माध्यमातून आता यत्नशाही स्ट्राईक इन वरती. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली केली होती परंतु अपयश त्यांच्या पदरी आलं होतं. एका बॉलमध्ये 3 धावाची गरज असताना ते मात्र डॉस चेंडू खेळले होते. याला फटका मात्र छान पद्धतीने खेळला. चेंडू मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. याही वेळा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मनुष्य माध्यमातून निर्धाव चेंडू डॉट बॉल. या षटकातील तब्बल चेंडू फेकून दिले 3 चेंडू आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावा धाव फलकावरती. यावेळेस सफल झाला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतं. सिंगल रन परिपूर्ण होईल आणि सिंगलच्या मध्ये धाव फलकावर धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती सिंगल रन. अशा पद्धतीने 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजून मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. गोलंदाज मार्कवरती सज्ज असताना पाहायला मिळतो मिस्टर राजेश. स्ट्राईक इनवरती फलंदाज आहेत नवनीत. यावेळेला तालुक्याच्या हाताने फटका खेळला गेला. थोडेसे पंच मात्र डान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मधून धाव फलकावर धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 अंकांवरती. अंतिम चेंडू या षटकातील बाकी. 36 धावांचा टार्गेट मात्र सेट केला गेलाय. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र इंटू कॅप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र काय घडलंय, एका ट्रॅक वरती 2 गाड्या आल्यात आणि या ठिकाणी मात्र अपघात निश्चित स्वरूपात होत असताना पाहायला मिळतं. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. चला फिल्डिंग करण्यासाठी आपण त्वरित क्षेत्राची सजवून घ्यायचं आहे. आपण पाहतोय धावफलकावरती धाव आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. आता पाहूया दुसरं षटक प्रगती पथावरती सज्ज होत असताना पाहायला मी दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर ओमकारला. पाहूया ओमकार कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. या षटकामागे
षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज मार्कवरती सज्ज होत असताना पाहिलं होतं. स्ट्राईक इनवरती फलंदाज पाहतोय मिस्टर नवनीतने मात्र हलकाशी हाताना फटका खेळला. सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मधून पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावर धावा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 4 अंकांवरती दुसरे षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल रन परिपूर्ण केले गेले. सेकंड बॉल घेऊन पुणे एकदा सज्ज होते. पुणे एकदा हलकाशा हातानं सॉफ्ट रन फटका खेळलाय. पुष्करांनी खुश रहो ज्याला शॉटला मर्यादा त्या पद्धतीने हा शॉट या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धाव पाहतो. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 अंकांवरती फुलटच बॉल परंतु मोठा फटका येत नाही. क्षेत्राचे थोडीशी बीट्स झाले परंतु त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू उचलत नाही. फक्त आणि फक्त टॉट बॉल वरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. यावेळेला हलकाशा हाताने फटका खेळला. चेंडू मध्ये पुन्हा एकदा सिंगल करीता ट्रॅव्हल होईल गोशंगी क्षेत्रामध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलच्या मैदान धावफलकावरती धावा पण पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 अंकांवरती अजून मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ ना बाकी. यावेळेला हलकाशा हाताने फटका फर्स्टला मिस टायमिंग आणि या ठिकाणी मध्ये स्वतःच्या फॉलोअर मध्ये बॉल अँड गॉट चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केला आणि फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाच बॉलचा खेळ समजला. 5 चेंडूच्या समाप्तीला धावफलकावरती धाव पाहतोय. 6 अंकांवरती 6 रन ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील येणं बाकी. यावेळेला द फ्लिक ऑफ द रेस हा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले गेले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीने धावफलकावरती धावा 6. आता येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायचे तब्बल 30 धावा. प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल 2 फलंदाजांना. वेलकम बॅक. पुणे एकदा सहर्ष स्वागत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडू वनगारचं, संघ मालकांचं, मान्यवरांचं, ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवरती जुळलेल्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागतम. आज आपण पाहतोय अनुभवतोय श्री बा हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपकाचं आयोजन. स्पर्धा या स्पर्धेचा 3रा आहे. प्रत्येकाला आहे गर्व या स्पर्धेचं. यावेळेला पुणे एकदा हलकाशा हाताने फटका केला. चेंडू मात्र गोशंगी क्षेत्रामध्ये आणखीन एक सिंगल रन आणि सिंगलच्या मैदान धावफलकावरती 7 अंकांवरती MS धोनीची जर्सी फलकावरती रोल केली गेली. सेकंड बॅटिंग करत असताना आर्या एंटरप्राइजेस ह्या टीमच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर सिंगल आला राजाच्या विरोधामध्ये. व्यक्तिगत दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन पुणे एकदा सिंगल रन हलकाशा हातानेच फटका केलाय. मोठे स्ट्रोक साठी जात नाहीयेत कारण की संयमाने 2 फलंदाज खेळत असताना परंतु त्यांना आता आक्रमक रूप धारण करावे लागेल. संयम आता ठेवून फायदा नाहीये कारण की समीकरण वाढल्या गेले. आता येणारे तब्बल 16 चेंडू धावा बनवतो तुम्हाला 28 धावा. 16 चेंडू मागे 28 आवश्यक आहे. एवढा स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि पोईमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 3रा चेंडू मात्र टॉस स्वरूपात पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू. पुण्याचा फटका छान परंतु क्षेत्ररक्षक देखील छान पद्धतीने पाहायला मिळते. परंतु डेंजर एंड थ्रो परंतु क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं होतं शुभमने परंतु थ्रो मध्ये चुकीच्या टप्प्यावर टाकलं गेलं आणि त्याच्या स्वरूपामध्ये यष्टीरेषे थोडीशी मागे गेले होते आणि त्याचा फायदा 2 खेळाडूने मैदानी शांत उचललं आणि सिंगलच्या मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धाव पाहतोय. 9 अंकांवरती 9 रन ऑन दी बोर्ड. असली मात्र 2 बॉलचा खेळ येणं बाकी. 36 धावांचा टार्गेट सेट केलाय. चांगल्या पद्धतीने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. एवढा स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. हा सामना एकतर्फा दुसरा पाहायला मिळतोय परंतु पलटवार करावं लागेल. वार करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आर्या एंटरप्राइजेस ह्या टीमला. यावेळेला बॅकवर्ड आले. फटका छान केला क्षेत्ररक्षक मनीषने चेंडूला स्टॉप केला. निर्धाव चेंडू आणखी एक डॉट बॉल. षटक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 9 अंकांवरती. आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल धावा बनवते तुम्हाला 27 धावा. 12 चेंडू मागे 27 रनची आवश्यकता. या ठिकाणी आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय. LED स्क्रीन वरती देखील पाहू शकतात
12 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. या ठिकाणी खेळाडूंना मात्र कॅप्चर करत असताना हर्षद गरत मॅन फ्रॉम दणसार यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा मॅनची भूमिका ते अदा करत असताना दर्जादार कॅमेरामॅन म्हणून ज्यांची खाते आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यानंतर स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. जंप मारली होती परंतु मात्र बॅकअप आहे आणि त्याच्या स्वरूपामध्ये आज चेंडू मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. फटका छान. क्षेत्ररक्षक देखील छान पाहायला मिळते. व्हॉट ऑफ फिल्डिंग. गुड स्टॉप. काय क्षेत्ररक्षण केलंय या ठिकाणी मात्र अक्षय मोरे यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून दाखल होत आहे. गौरवच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण राहिलंय. बॅकफुटला आले फटका छान केला आणि एका हातानं वन हँड फिल्डिंग काय दर्जेदार फिल्डिंग केली गेली. तब्बल 4 धावा रोखवल्या गेल्या आपल्या संघाकरिता. यावेळी फटका छान केला चेंडू मध्ये इन टू दी गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू सीमारेषा पलीकडे हातोय. शिवाजीनगर प्रीमियर लीग चौकार 4. चौकारच्या मध्ये दफल कबड्डी धावा पाहत 13 या अंकावर 13 रन ऑन दी बोर्ड. चेंडू फेकून षटकात तब्बल 3. पहिल्या 2 चेंडू डॉट बॉल त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती चौकार आलाय. अशा पद्धतीनं धावफल कवर धावफल पाहायला मिळतात 13 या अंकावर. आता येणारे 9 चेंडू आणि रन बनवचे 23. 9 बॉल रिमेनिंग 23 रन रिक्वायर्ड टू विन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामन्याचं चित्र पाहायला मिळतंय मैत्रीच्या आतमध्ये. तिसऱ्या बॉलवरती फलंदाज मिस्टर नवनीतचे केलं पलटवार. नवनीतला अशाच पद्धतीने फलंदाजी करावी. नॉन स्ट्राईक इन वरती सनी आहेत. यावेळेला मात्र सरबाईटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र जेल करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता परंतु जेल मात्र परिपूर्ण होत नाहीये. चेंडू मात्र हाताला स्पर्श करत सीमारेषा पलीकडे आणखीन एक नवनीतच्या बाटम्यात चौकार 4. बॅक टू बॅक 2 चेंडू मागे 2 चौकाराचे सर पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने खेळपट्टी देखील पाहायला मिळते. मातीची खेळपट्टी आहे. चांगल्या पद्धतीनं खेळपट्टी बनवली गेली. यावेळेला फटका छान केला. क्षेत्ररक्षक थोडीशी बीट झालेत. त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. सिंगल रन परिपूर्ण सिंगलच्या मधून धावफलक आकार गेला. धावफलकावरती धाव पण पाहतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 अंक. आता येणारे 7 चेंडू आणि रन बनवतो तुम्हाला तब्बल 18 धावा. 7 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. 7 चेंडू मागे 18 धावांची आवश्यकता आहे. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील बाकी. स्ट्राईक इन वरती सनीला पण पाहतोय. फटका छान केला. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू लढवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले 4. 4 षटकाच्या समाप्तीने फलकावरती धावा 18. आता येणारे 6 चेंडू आणि धावा बनवतो तुम्हाला 18 धावा. जे पहिल्या 4 षटकामध्ये 18 धावा बनवलेत आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 18 धावा कंपल्सरी बनवावं लागतील. स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आपण पाहतोय जो ग्राउंड मात्र मेंटेन केला गेला खेळपट्टी ज्याने मात्र चांगल्या पद्धतीने बनवली गेली. आनंद शुक्ला यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मेहनत त्याने घेतली गेली. ते मात्र आज मध्ये खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 70ची कॅप घातलाय. या ठिकाणी मात्र ड्रेसिंग कोच स्पोर्ट मध्ये आज ते उतरले गेले. त्याच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं ग्राउंड मेंटेन ठेवलंय. याला फटका छान केलाय. क्षेत्ररक्षक शुभमला बीट केलाय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार 4. 5 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा फटका छान. क्षेत्ररक्षक मात्र रेडी नव्हते आणि त्याच्या जोरामध्ये चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे क्षेत्ररक्षक ओंकारला बीट केलाय आणि चेंडू मात्र सीमारेषाच्या पलीकडे आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू मागे 2 चौकार आलेत. आता येणारे 4 चेंडू आणि धावा बनवायचे तब्बल 10 धावा. 4 चेंडू मागे 10 रनची आवश्यकता. सामना अप्रतिम रंगत असताना पाहायला मिळतो. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला नवनीत एकटा किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक इन वरती सनीला पण पाहतोय. गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटक आकाशच्या विरोधामध्ये या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना
त्याला कम बॅक करावे लागेल. 4 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. या ठिकाणी मात्र चेंडूला सोडू दिलाय. पंचाचा इशारा होता की मात्र हा चेंडू आव्हानताना एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मध्ये धावफलक आकार धावफल कवर धावा 27 अंक. चला बॅटचा वापर केला. डाऊन टी ग्राउंड आय हँड सम चौकार 4. व्हॉट अ शॉट. काय स्ट्रोक केला गेलाय. ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने फटक्याची निवड केली आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. बायबाप प्रेक्षकांच्या भव्य स्वागतासाठी हा येतोय चौकार 4. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन संघामध्ये एका साईडला आर्या एंटरप्राइजेस दुसऱ्या साईडला पृथ्वी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये. याला सर बॅटचा वापर केला. फटका मात्र छान आहे. क्षेत्ररक्षक देखील छान पद्धतीने पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता येणारे 2 चेंडू आणि धावा बनवतो तुम्हाला तब्बल 5. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम पाहतोय. कंपल्सरी तुम्हाला 5 धावा बनवायच्या 2 बॉल मध्ये. 1 चौकार 1 सिंगल हे कंपल्सरी खेचावं लागेल. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो ज्याने एकट्याने धावा बनवल्या तो खेळाडू मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. मिस्टर नवनीत पाहूया अंतिम 2 बॉल मध्ये 5 रन बनवेल का. 31 धावा धावफल कव्हर 31 रन ऑन दी बोर्ड. चला फिल्डिंग करणारी टीम त्वरित क्षेत्राशी साधवून घ्या. फिल्डिंग करणारी टीम शुभम मनीष दक्ष देखील आपण त्वरित क्षेत्राशी साधवून घ्या. त्याला पंधरा देखील आपल्याला मात्र ताकीद देतात प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतो स्पर्धेच्या माध्यमातून कारण की अजून आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये परिपूर्ण करायचे. आजचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पॅक करायचा आहे. आता येणारे 2 बॉल आणि रन बनवायचे 5. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पहिल्या 4 बॉलची व्यूरचना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती व्हाईट बॉल नंतर पुण्याच्या चौकार त्यानंतर डॉट बॉल 2-5. व्हॉट अ मॅच. या ठिकाणी सरळ बॅटचा वापर सिंगल रन घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला गेलाय. आता एका बॉल मध्ये रन बनवायचे 4. यष्टी रक्षकाने केले मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती सामना होता कुठे आला कुठे. एका बॉल मध्ये रन बनवायचे 4. या बॉलवरती चौकार आला तर बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो. या बॉलवरती डॉट किंवा सिंगल रन आली तर फिल्डिंग करणारा संघ हा सामना जिंकू शकतो. जर प्रेक्षकांना सामना आवडला तर टाळायला हरकत नाहीये. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांच्या माध्यमातून दिला जातोय. दोन्ही देखील टीमला दोन्ही देखील खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देत असताना प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला गोलंदाज आपण पाहतो मिस्टर आकाश दुसऱ्या साईडला फलंदाज नवनीत. त्याच्या काही क्षमता आहे तो क्षमतेनुसार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली त्याने आतापर्यंत चेंडू फेस केलात. 18 चेंडू मागे 28 धावांवरती खेळतोय. आता त्याला एका बॉल मध्ये 4 धावा बनवायच्या. एका बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेस या ठिकाणी चेंडूला सोडले. चेंडू मध्ये डिक्लेअर झोन मध्ये व्हाईट +1. यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतो मिस फिल्डिंग केली गेली मिस्टर प्रणीतच्या माध्यमातून. एका बॉल मध्ये 2 रन बनवायच्यात. कंपल्सरी चेस एका बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. सामना होता कुठे सामना आला कुठे. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही. उलटा बॉल परत या ठिकाणी सिंगल रन परिपूर्ण असताना पाहायला मिळते. पाहूया कुठल्या बाजूने थ्रो केला जाईल आणि या ठिकाणी मात्र सिंगल वरती सॅटिस्फाय होतील का तर यस डेफिनेटली. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. सामना जिंकला गेला टीम पृथ्वी 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम आर्या एंटरप्राइजेस संघ. आणि या ठिकाणी आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत.
ओमकार ना बोला भाई कोई बॉल नहीं ले रहा है, कोई तू डालेगा सब लेंगे। सबका जिम्मेदारी लिया बहुत